चला चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सातवीचा जो काही अभ्यास आहे त्याची उजळणी म्हणून आठवीला आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काही कृतीपत्रिका दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला अभ्यास करून सोडवायच्या आहेत आणि नंतर त्याच्यावरती चाचणी होईल आणि त्याचे मार्क्स पुढे पकडले जातील. म्हणून अभ्यास थोडासा नीट समजून घ्या. सेमीचे विद्यार्थी आहेत, परंतु पुस्तकं मराठीमध्ये असल्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास थोडा मराठीत समजून घ्यावा लागेल. नंतर इंग्रजीमध्ये आल्यानंतर ती पुस्तकं तुम्हाला वाचायला भेटतील. आठवीमध्ये सर्वात पहिली कृती पत्रिका जी आहे ती आहे अनुकूलनवरती. लक्षात घ्या, पहिली कृती पत्रिका जी आहे ती आहे अनुकूलन. अनुकूलन वनस्पतींमधील अनुकूलन, प्राण्यांमधील अनुकूलन आणि सजीवांचे वर्गीकरण, हे 3 पॉइंट आहेत आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. बघा, लक्षात घ्या कोणते कोणते आहेत. वनस्पतींमधील अनुकूलन आहे, त्यानंतर प्राण्यांमधील अनुकूलन आणि सजीवांचे वर्गीकरण. यात 7वी प्रकरण 1 सजीव सृष्टी, त्यामध्ये तुम्हाला अनुकूलन व वर्गीकरण असा भाग होता. समजून घ्या माहिती नीट. अनुकूलन म्हणजे काय की प्रत्येक सजीव ज्या परिसरात बघा का व वातावरणात राहतो, प्रत्येक सजीव, मग तुम्हाला माहित असेल की जर आपल्या इथे बघितलं तर पाण्यामध्ये राहणारे सजीव वेगळे आहेत, हवेमध्ये किंवा जमिनीवरती राहणारे सजीव वेगळे आहेत. तर त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी लक्षात घ्या, त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला ऍडॅप्टेशन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, ॲनिमल्स जेव्हा स्वतःला चेंज करून घेतात फ्रॉम द एन्व्हायरमेंट जसं असेल त्याप्रमाणे ते स्वतःला चेंजेस करून घेतात. एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं अस्वल, तर अस्वलामध्ये अंगावरती केस असतात का, तर तो काही बर्फाळ प्रदेशांमध्ये किंवा थंड वातावरणामध्ये असतो की ज्याला शरीराच्या गरजेसाठी म्हणून त्याला काय असतं ते तर केस असतात जास्त प्रमाणामध्ये. त्याचप्रमाणे आता इथे 3 भाग दिलेले आहेत बघा. जलीय वनस्पतींमधील अनुकूलन, जलीय म्हणजे पाण्यातील वनस्पती. आता समुद्रामध्ये, गोड्या पाण्यामध्ये आणि जमिनीवरती अशा आपल्याला वनस्पती माहिती आहेत. जमिनीवरच्या वनस्पती वेगळ्या, त्यानंतर पाण्यातल्या वनस्पती वेगळ्या आहेत. आता जलीय वनस्पतींमधील अनुकूलन मध्ये काय दिले बघा. काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात, तर काही वनस्पती मुळांसहित पाण्यावर तरंगतात. तुम्ही जर कधी बघितलं तर नदीवरती बघा, काही नदी किंवा नाले यांच्यावरती वनस्पती तरंगलेल्या स्वरूपात दिसतात. मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी त्या वनस्पतींच्या ज्या रचना आहेत त्या पद्धतीने चेंज होत असतात. दुसरा पॉइंट लक्षात घ्या, वनस्पतींचे देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. वनस्पतींची पानं जी काही तरंगतात त्याच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. तसेच वनस्पतीचा देठ हा मऊ आणि पोकळ आणि लवचिक असतो. याचं कारण आहे, कमळाचं बघा, कमळाचं फुल कमळाचं जर तुम्ही दांडी बघितली तर ती लवचिक असते का, तर पाण्याचा जर फोर्स आला तर ते काय होतं, पाण्यावरती ते वाकलं जाऊ शकतं आणि म्हणून ते तुटत नाही. आणि याकरता त्यामध्ये काय असतं, तो पोकळपणा किंवा ती लवचिकता असते. पाने, खोडे या अवयवांवर मेनसट पदार्थांचा पातळ थर असतो. त्याच्यावरती पाणी थांबू नये किंवा पाणी घसरून त्या ठिकाणी खाली पडतं, त्यामुळे तिथे काय असतं, त्याच्यावरती एक मेणासारखा पदार्थ असतो की ज्याच्यावर पाणी थांबत नाही. आणि चौथा पॉइंट आहे, वनस्पतींची पाने अरुंद, बघा वनस्पतींची पाने अरुंद रिबिनीसारखी पातळ असतात. रिबिन, पातळ पाने म्हणजे कमळ आणि जलपर्णी, हे जर 2 उदाहरणं बघितले तर तुमच्या लक्षात येईल की कमळामध्ये पानं बघा पाण्यावरती तरंगतात, त्याच्यावरती मेनसट असा पदार्थ असतो की ज्यावरती पाणी काय होतं, थांबत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या जलीय ज्या काही वनस्पती आहेत याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आता अनुकूलन जर वाळवंटी प्रदेशात म्हटलं तर वाळवंटी प्रदेशामध्ये वनस्पती वेगळ्या असतात. पहिला काय बघा, वाळवंटी वनस्पती म्हणजे निवडुंग, तुमच्या लक्षात येईलच. वनस्पतींची पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात, म्हणजे वनस्पतींना पानं नसतात का, तर जर पानं असेल तर त्याच्यामध्ये पाणी बाष्पीभवनाच्या मार्फत जास्त प्रमाणात जाऊ शकतं आणि या कारणामुळे त्या ठिकाणी त्याच्यात काय असतं, पानांचा त्या ठिकाणी साईज म्हणा किंवा त्या आकाराने कमी असतात किंवा नसतातच.
त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. कशामध्ये रूपांतर झालेलं असतं? काट्यांमध्ये. म्हणजे पानं नसल्यावरती काटे असतील तर त्या ठिकाणी काय होतं? तर पाणी त्या ठिकाणी आतमध्येच राहतं. बाहेर बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया काय होत असते? कमी होत जाते. हे त्याचं काय आहे? अनुकूलन आहे, अडॅप्टेशन. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते. त्यामुळे ते मांसल बनते. खोड काय करतं? पाणी आणि अन्न साठवून ठेवते आणि त्यामुळे ते काय असतं? मांसल. पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते. म्हणून ती हिरवी असतात. लक्षात घ्या. प्रकाश संश्लेषणासाठी ते काय असतात? हिरवे असतात. उदाहरणार्थ निवडुंग आणि बाभूळ. निवडुंग तुम्हाला माहिती आहे की या वनस्पती निवडुंग जर तुम्ही नीट बघितलं तर त्याच्यावरती पानं नसतातच. याचं कारण आहे बाष्पीभवनाची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी होऊ नये या कारणासाठी या वनस्पतींमध्ये काय असतं? अनुकूलन असतं. पुढचं आहे हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. हिम म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये. आता बर्फाळ प्रदेशामध्ये बघितलं तर या वनस्पतींचा आकार शंकूसारखा असतो. फांद्यांची रचना उतरती असते. आता शंकूसारखा आकार का? तर बर्फ त्याच्यावरती थांबू नये. जर तुम्ही इथे जर आकृती बघितली, मी जी काही रंग डार्क करतोय ती बघा. तर हे जे काही आकार आहे हा त्या ठिकाणी निमुळता असतो आणि त्यामुळे काय होतं? बर्फ त्या ठिकाणी वरती साठू शकत नाही. तो खाली घसरत येतो. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहत नाही. त्यामुळे तो काय होत नाही? साचून राहत नाही. लक्षात घ्या. तर हे काय त्या ठिकाणी अनुकूलन आहे. बघा. तर आता काही आपण वनस्पती आणि प्राण्यांचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी अनुकूलन तुम्हाला दिसून येईल. प्राण्यांमधील अनुकूलन. आता आपण जसं वनस्पतींमध्ये बघितलं की प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये थोडासा फरक आहे. तर आता प्राण्यांमधील काय अनुकूलन आहे त्याच्याकडे थोडंसं वळूया. जलचर प्राण्यांमधील अनुकूलन म्हणजे पाण्यामध्ये, समुद्रामध्ये किंवा गोड्या पाण्यामध्ये राहणारे जे काय आहेत ते जलचर. मासा याचं उदाहरण बघा. शरीर कसं असतं? दोन्ही टोकांना निमुळतं असतं. का? तर त्या ठिकाणी निमुळतं असेल तर पाण्याचं काय होत नाही? त्याला प्रतिरोध होत नाही, म्हणजे रोध होत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रतिरोध कमी होतो. हा आकार आहे जो माशाचा तो पाण्यामध्ये पोहण्यासाठी परफेक्ट असतो. श्वसन कल्ल्यांद्वारे होते. आपल्याला जसं श्वसन करण्यासाठी नाक आणि फुफ्फुस यांचा वापर होतो तसं माशांमध्ये कल्ले असतात ज्याच्या मार्फत पाणी घेतलं जातं आणि बाहेर काढलं जातं आणि त्याच्यातून ऑक्सिजन हा काय केला जातो? घेतला जातो. माशांच्या त्वचेवर खवले असतात. खवले. तसेच शरीरावर पर असतात. काही माशांच्या अंगावरती त्वचा असते परंतु काही माशांच्या अंगावर खवले असतात ज्याच्यामुळे त्यांचं काय होत असतं? संरक्षण होत असतं आणि शरीरावरती पर असतात. पर म्हणजे कशासाठी? तर त्यांना जे पोहताना दिशा बदलाव्या लागतात त्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होत असतो. प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. प्राण्यांच्या शरीरात कसल्या पिशव्या असतात? हवेच्या. त्याच्यामुळे त्यांना वरती खाली किंवा त्या पिशवीमुळे त्या ठिकाणी तरंगण्यास जास्त मदत होत असते. उदाहरणार्थ रोहू, पापलेट, शार्क मासे तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. हे झालं पाण्यामधील. मग वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन कसं असतं? तर बघा, शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा कशी असते? जाड असते. जर त्वचा जाड नसेल तर पाणी शरीरामध्ये टिकून राहील का? तर नाही राहणार आणि म्हणून ते टिकवण्यासाठी त्याच्यावरती काय असते? तर जाड त्वचा असते. दुसरं, पाय कसे असतात? लांब व तळवे गादीसारखे असतात. पाय जर लांब नसतील तर त्यांना चटके बसतील आणि त्यांच्या शरीराच्या त्या ठिकाणी काय होईल? हीट वाढेल आणि म्हणून त्या ठिकाणी काय असतं? तर पाय हे त्या वाळवंटापासून उंच असतात. उदाहरणार्थ मगर जर बघितलं तर मगर काय होईल? पाण्यामध्ये किंवा जसं मगर जर बघितलं तर जमिनीवर चालताना ती सरपटत चालते. या ठिकाणी सरपटून चालणार नाही. नाकावर त्वचेची घडी असते कारण का? तर वाळू असते आणि वाळू त्याच्या नाकामध्ये जाऊ नये यासाठी त्याच्यावर एक घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. त्याच्या पापण्या कशा असतात? लांब आणि जाड. उदाहरणार्थ उंट. तुम्ही उंट जर बघितला तर तुम्हाला माहिती आहे की हा पूर्णपणे वाळवंटी प्रदेशामध्ये राहण्यासाठी अनुकूलित आहे. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. आता हवेत संचार करणारे प्राणी कसे असतात बघा, लक्षात घ्या. पक्ष्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. त्यामुळे काय होतं? हवेचा रोध कमी असतो. जेव्हा एखादा पक्षी उडतो त्यावेळेस त्याच्यावरती हवेचा रोध कमी व्हावा आणि म्हणून त्या ठिकाणी काय असतं? तर तो आकार त्या पद्धतीने निमुळता असतो. शरीरावर पिसांचे आवरण असते. संरक्षणासाठी शरीरावर काय असतात? पिसे.
समजून घ्या हे पॉइंट. सगळे झालेले आहेत, फक्त तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून ते बघायचंय. पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर. पुढचे जे पाय असतात त्याचं कशात रूपांतर झालेलं असतं? पंखांमध्ये. पोकळ हाडे, शरीरे हलकी आणि उडण्यासाठी कसे असतात? अनुकूलित असतात. त्यांची हाडं पोकळ असतात, त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं आणि त्यामुळे तो काय होऊ शकतो? तर उंच उडू शकतो. उदाहरणार्थ कबूतर आणि पोपट. म्हणजे हे सर्व पक्षी जे आहेत हे कशासाठी अनुकूलित आहेत? तर हवेमध्ये उडण्यासाठी. मग या तिघांमधला जर फरक बघितला तर पाण्यामध्ये राहणारे वेगळे, वाळवंटी प्रदेशात राहणारे वेगळे आणि हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन याच्यामध्ये थोडासा काय असतो? फरक असतो. आता हिम प्रदेशातील, हिम म्हणजे कुठले? तर बर्फाळ प्रदेशामधील प्राण्यांचे अनुकूलन. तर हिम प्रदेशात राहणाऱ्या सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस पांढरे किंवा चंदेरी रंगाचे असतात. लक्षात घ्या, हिमालयात किंवा हिम प्रदेशांमध्ये जे प्राणी राहतात त्यांच्या अंगावरती सर्वात जास्त प्रमाणात काय असतात? तर केस असतात किंवा त्वचेवरील लांब व दाट केस किंवा पांढरे किंवा चंदेरी रंगाचे त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? उदाहरणार्थ याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी. हा पॉइंट झाला अनुकूलनाचा. आपण आतापर्यंत वनस्पतींमधलं अनुकूलन बघितलं आणि प्राण्यांमधलं अनुकूलन बघितलं. आता आपण जे बघणार आहोत ते सजीवांचं वर्गीकरण. वर्गीकरण करावं लागतं. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जर बघितलं तर वर्गीकरण करताना त्याची कॅटेगरी म्हणजे त्याच्यामध्ये प्राणी वेगळे, त्याच्यामध्ये वनस्पती वेगळ्या, परत वनस्पतींमध्ये फुलं येणारे वेगळे किंवा फळं येणारे असतात काही. प्राण्यांमध्ये पण अंडी देणारे प्राणी वेगळे. त्या ठिकाणी म्हणजे वर्गीकरण करताना त्याचं काय असतं एक प्रकारे. आता पहिलं बघा सृष्टी. त्याच्यामध्ये पहिलं आहे सृष्टी, किंगडम. आता आंब्याचं उदाहरण जर घेतलं तर प्लॅन्टे म्हणजे तो वनस्पतीमध्ये, सृष्टी काय येईल? वनस्पती. आणि मानव काय येईल? ॲनिमेलिया म्हणजे तो ॲनिमल मध्ये मोडतो. बघा, हा एक एक्झाम्पल आहे आंबा आणि मानव. आता त्याच्यानंतर येतो संघ. संघ म्हणजे फायलम. आता आंब्याचं जो आहे तो अँटिफायल आहे आणि मानवाचा जो आहे तो कॉर्डाटा. कॉर्डाटा म्हणजे उंट वाळवंटातच का दिसतात? घनदाट जंगलात का नाही? आंब्याची झाडं समुद्रकिनारी दलदलीत का बरं नसतात? हे ध्रुवीय अस्वल म्हणजेच पोलर बेअर आणि हे आहे इतर ठिकाणी आढळणारं अस्वल म्हणजे स्लॉथ बेअर. दोन्ही अस्वलच एकाच कुटुंबाचे सदस्य, पण दोघांच्या रंगांमध्ये, दिसण्यामध्ये आणि जीवनशैलीत फरक आढळतो. असं का बरं? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच. कारण जवळजवळ प्रत्येक प्राण्यात आपापल्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी बदल घडून आले आहेत. पण हे बदल कसे होतात? हे शक्य होतं अनुकूलनामुळे. पर्यावरणातील विविधता, तिथले अनेक प्रकारचे जीव आणि वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं त्यांचं अनुकूलन. आज आपण याच विषयाबद्दल बोलू. अनुकूलन म्हणजे इंग्लिशमध्ये अडॅप्टेशन. पृथ्वीवर जीवनाची सुरुवात एकाच स्वरूपात झाली. त्यावेळी सर्व सजीव एकसारखे होते. जसजसा काळ लोटला तसे विविध प्रकारचे सजीव निर्माण झाले. या विविधतेमागचं एक कारण आहे अनुकूलन. अनुकूलन म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी किंवा पर्यावरणाशी जुळवून घेणं. पृथ्वीवर विविध ठिकाणी असलेल्या जैवविविधतेचं कारण अनुकूलन हेच आहे. अनुकूलनामुळे जीवन सफल होतं. अनुकूलनाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपापल्या परिसरात स्वतःचा बचाव करून जिवंत राहणं. त्या परिसरातील हवामान, तिथली संसाधनं आणि तिथे आढळणारे इतर सजीव हे अनुकूलनाला कारणीभूत घटक आहेत. अनुकूलनामुळे काही सजीवांच्या शरीरात कायमस्वरूपी बदल घडून येतात. यामुळे त्या सजीवांना त्यांचा परिसर म्हणजे अधिवासात टिकून राहणं शक्य होतं. हे बदल शारीरिक असू शकतात, फिजिकल चेंजेस, जसं हत्तीची सोंड, उंटाची मदार म्हणजे पाठीचं कुबड आणि निवडुंगाचे काटे.
पण अनुकूलन म्हणजे फक्त शारीरिक बदल नव्हे, एखाद्या सजीवाच्या वर्तन किंवा जीवनशैलीमधले बदल म्हणजेच बिहेवियरल चेंजेस सुद्धा अनुकूलन असू शकतं. उदाहरणार्थ बेडूक. आपल्याला बेडूक फक्त पावसाळ्यात दिसतात. पावसाळा सोडून इतर ऋतूंमध्ये ते जमिनीच्या खाली दडलेले असतात. याला शीतनिद्रा म्हणजेच इंग्लिशमध्ये हायबरनेशन असं म्हणतात. ध्रुवीय प्रदेशातल्या प्रचंड थंडीला तोंड देणं अवघड असल्यामुळे ध्रुवीय अस्वलांमध्ये सुद्धा शीतनिद्रा हे अनुकूलन दिसून येतं. थंडीच्या दिवसात ते निष्क्रिय होतात. अंडी उबवण्यासाठी पक्षी अंड्यांवर बसतात. तसंच अंडी आणि पिल्लांचं संकटांपासून रक्षण करण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीची घरटी बनवतात. हे सुद्धा वर्तनात झालेलं अनुकूलनच आहे. अनुकूलन समजून घेण्यासाठी अजून काही उदाहरणं बघूया. वाळवंटी भागातलं अनुकूलनाचं सर्वांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे उंट. पण तुम्हाला हे माहिती आहे का की वाळवंटातले बहुतेक जीव निशाचर असतात? दिवसा भयानक उष्णतेमुळे त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं. म्हणूनच ते रात्री सक्रिय असतात. आग ओकणारा सूर्य आणि तापलेल्या वाळूपासून स्वतःचं रक्षण व्हावं म्हणून ते बिळात राहतात. बिळांच्या आतलं तापमान तुलनेने कमी असतं. वाळवंटातल्या वनस्पतींमध्ये सुद्धा अनुकूलन घडून आलेलं दिसतं. त्यांच्यात झालेल्या काही बदलांमुळे त्या जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवू शकतात. त्यांच्या पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं आहे. यामुळे पानांच्या पृष्ठभागांवरून कमी पाणी उडून जातं. निवडुंग, नेप्ती, खेजडी, बाभळी ही काटेरी झाडं पाहिली तर तुमच्याही ते सहज लक्षात येईल. वाळवंटात पाण्याचा दुष्काळ तर वर्षावनांमध्ये पाणीच पाणी. त्या भागातल्या वनस्पती सूचीपर्णी असतात, म्हणजे त्यांच्या पानांचा आकार टोकदार असतो, जेणेकरून पाणी साचणार नाही, ठिपकून खाली पडेल. इथे जास्तीत जास्त प्रकाश मिळावा यासाठी वेली वरती चढत जातात. खोडांना धरून ठेवण्याच्या यांच्या पद्धतीसुद्धा आगळ्या वेगळ्या असतात. हे झालं वेलींमधलं अनुकूलन. या अनुकूलनामुळेच तर वर्षावनात त्यांचा निभाव लागतो. पृथ्वीवर काही भाग असेही आहेत जिथे खाऱ्या जमिनी आणि दलदल असते. अशा ठिकाणी वनस्पती कशा जिवंत राहत असतील? इथे अनुकूलनाचं अद्भुत उदाहरण आहे मॅनग्रोव्ह म्हणजेच खारफुटी. त्यांची मुळं बघा, जमिनीच्या आत आणि जमिनीच्या बाहेर सुद्धा आली आहेत. ही मुळं श्वास सुद्धा घेऊ शकतात. याबद्दल अजून माहिती घेण्यासाठी मॅनग्रोव्ह खारफुटी हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही माकडांना काही खाताना बघितलंय का? ते किती भराभर घास तोंडात कोंबत असतात. त्यांच्या गालांमध्ये पिशवीसारखा एक भाग असतो. जंगलात पुन्हा कधी खायला मिळेल कोण जाणे. आता मिळालंच आहे तर पटापट खाऊन घ्या आणि नंतर आरामात त्याचं चर्वण करत बसा. वाघ, टायगर शिकार करताना लपून बसण्यासाठी त्याच्या शरीरावरचे पट्टे म्हणजे एक महत्वाचं अनुकूलन. हे एक प्रकारचं छद्मावरण म्हणजेच कॅमोफ्लॅजचं उदाहरण आहे. छद्मावरणाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी छद्मावरण हा व्हिडिओ नक्की पहा. कमळाची पसरट पानं आणि त्यावर मेणासारख्या पदार्थाचा थर हे म्हणजे पाण्यात तग धरून राहण्यासाठी झालेलं एक अनुकूलन. जलपर्णी म्हणजे वॉटर हायसिंथमध्ये हवा भरलेल्या पिशव्यांसारखा भाग, ज्यामुळे ती पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू शकते.
पाण्यातल्या प्रत्येक वनस्पतीत जगण्यासाठी अनुकूलन झालेलं दिसतं. जमिनीवरच्या वनस्पतींपेक्षा त्या खूप वेगळ्या असतात. आपल्या चहूबाजूला अनुकूलनाची असाधारण उदाहरणं आहेत. स्वतःला टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेल्या प्रत्येक सजीवामध्ये स्वतःचं असं वैशिष्ट्यपूर्ण अनुकूलन बघायला मिळतं. अनुकूलन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, जी बदलत्या पर्यावरणानुसार सुरूच असते. ज्या प्राण्यांमध्ये अनुकूलन घडून येत नाही ते काळाच्या ओघात नष्ट होतात, आणि जे बदलत्या परिस्थितीशी शारीरिक किंवा वर्तनातील बदलांद्वारे जुळवून घेतात तेच टिकून राहतात. त्यांच्यात घडलेले हे बदल पुढच्या पिढ्यांमध्येही जातात. याच प्रकारे तर जीवनाची रूपं बदलतात आणि सजीवांत विविधता येते. चला तर बघूया अनुकूलन, अडॅप्टेशन पुन्हा एकदा. जिवंत राहण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रत्येक सजीवाची क्षमता म्हणजेच अनुकूलन. शरीरात झालेले कायमस्वरूपी बदल किंवा वर्तन आणि जीवनशैलीत झालेले बदल अशा स्वरूपात अनुकूलन दिसून येतं. हवामानातील बदल, उपलब्ध संसाधनं आणि त्या त्या परिसरातले इतर जीव हे अनुकूलनाला कारणीभूत घटक. आपल्याला बघायची आहे कृतीपत्रिका 2. थोडस नीट लक्ष द्या, सोपं आहे. मागचंच आहे, आपल्याला कृतीपत्रिका सर्व समजून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग तुम्ही फक्त आणि फक्त प्रश्न उत्तर हे वह्यांमध्ये लिहा. बाकीचा हा भाग आपल्याला काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आपल्याला काय समजून घ्यायचं याच्यामध्ये, मूळ, खोड, पान आणि फूल. बघा का काय समजून घ्यायचंय आपल्याला, मूळ, खोड, पान आणि फूल. आता हे सर्व कशामध्ये असतं तर वनस्पतींमध्ये, तुम्हाला माहिती आहे. परंतु अशा सर्वच वनस्पती आहेत का ज्यांना मूळ आहे, खोड आहे, पान आहे, फूल आहे? तर नाही. अशा पण काही वनस्पती आहेत का ज्यांना मूळ त्या ठिकाणी नाही, तर काही फक्त वेगवेगळ्या म्हणजे प्रकारांमध्ये ती मोडली जातात. जसं अमरवेल आहे, तर त्याच्यामध्ये येणार जे काही भाग आहेत ते तुम्हाला असं वाटणार पण नाही की बिना मुळांची पण झाडं आपल्या एखाद्या झाडावरती जगू शकतात. आणि म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करताना काळजीपूर्वक अभ्यास करा. बघा, मूळ, तुम्हाला माहितीये की प्रत्येक झाड म्हटलं की त्याला एक मूळ असतं आणि मूळ कुठे जातं, जमिनीच्या आतमध्ये. तर जमिनीच्या आतमध्ये का जातं, आधी मुळापासून बनलेली मुळांची वाढ जमिनीखाली होत असते. कुठे जाते ती, जमिनीच्या खाली. जमिनीखाली अंधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ असे म्हणतात. बघा का, जमिनीखाली आधारासाठी, आधार म्हणजे तर झाड जर कोसळलं लवकर तर आपण म्हणतो की त्याची मुळं काय कमकुवत आहेत. आणि जर का झाड एकदम मजबूत असेल, जसं वडाचं असेल किंवा इतर, तर ती लवकर खाली कोसळत नाहीत का, तर त्यांची मुळं अतिशय खाली जातात आणि त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे पकड बनून झाडांना आधार देत असतात. अंधाराच्या दिशेने त्यांची वाढ होत असते. लक्षात ठेवा, मूळ कधीच उजेडाच्या दिशेने वाढत नाही, तर ते अंधाराकडे. मग तुम्ही पारंब्या जरी बघितल्या तर ते वरतून खाली वाढत जातात, वरती जात नाही. मुळांचे प्रकार आहेत काही, त्यामध्ये पहिला प्रकार आहे सोटमूळ. बघा का, लक्षात घ्या, जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. बघा, मुळे झाडाला आधार देतात, अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असं म्हटलं जातं. म्हणजे एक मूळ असतं, तुम्ही इथं बघा मी कलर करून दाखवतो. हे जे मूळ आहे याच्या आधारे म्हणजे याच्या बाजूला जी मुळं आहेत ती काय करतात तर तिरपी वाढत जातात आणि ती एक जमिनीत पकड बनवतात. आणि एक जे मेन मूळ असतं ते सरळ खाली जात असतं. लक्षात घ्या, जसं चिंच, उदाहरणार्थ चिंच, आंबा, गाजर, मेथी इत्यादी. आता तुम्हाला काही व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणारच आहे, हा भाग नीट समजून घ्या. दुसरं आहे तंतुमय मुळे. कोणती मुळे, तंतुमय. आता तंतुमय म्हणजे काय, तर खोडापासून फुटणाऱ्या, बघा का, खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात. उदाहरणार्थ गहू, मका, कांदा, नारळ, केळी, द्विदल वनस्पतींमध्ये. लक्षात घ्या, सोटमूळ असतं तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळ असतात. द्विदल आणि एकदल. द्विदल म्हणजे काय, तर बियांमध्ये दोन भाग पडतात आणि एकदल म्हणजे काय, तर एकच असतं, त्याचे भाग पडत नाहीत. आता बियांमध्ये जर तुम्ही उदाहरण बघा, शेंगदाण्याचं बघा, शेंगदाण्यामध्ये दोन भाग पडतात ना त्याचे, द्विदल असतात.
आणि ते जर मका घेतला तर त्याचा एकच दाणा असतो, त्याचे दोन भाग होत नाहीत. अशांना आपण काय म्हणतो, द्विदल आणि एकदल. तर एकदल असणाऱ्या वनस्पतींना जास्त करून कोणती मुळं असतात, तर तंतुमय मुळे, तंतूंसारखी मुळं असतात. तर हा झाला मुळांचा भाग, लक्षात घ्या, म्हणजे रूट्स. नंतर खोड, स्टेम. खोडांवर पेरे असतात. पेरे पेरे म्हणजे तुम्हाला ऊसाच्या याच्यावरती माहिती पेरे असतात, ज्याच्या मार्फत काय होतं, तर कोंब येतो नवीन आणि त्याच्यापासून वनस्पती फुटते. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पानं फुटतात. बघा का, म्हणजे पेरा जिथे असतो, ज्याला आपण तो भाग असतो की ज्याच्यातून वनस्पती वाढायला सुरुवात होते. खोडांच्या दोन पेरांमधील अंतराला कांडे म्हणतात. लक्षात घ्या. सेमीची मुलं थोडस समजून घ्या. खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणजे बड असं म्हणतात. मुकुल म्हणजे पुढचा जो काही भाग असतो जिथं पानं फुटायला सुरुवात होते, बड ज्याला मुकुल आपण म्हणतो, कोंब. तर तो त्या ठिकाणी काय असतो, खोडाच्या वरती काही भागांमध्ये तो येतो. आता तुम्ही नीट निरीक्षण केलं तर केळीला नाही कोंब येत. सध्या केळीच्या मध्येच फांट्या नाही फुटत. आंब्याचं कसं झाडावरती मध्येच कुठेही फांट्या फुटू शकतात. इतर जी झाडे आहेत त्यांच्यावरती फांट्या फुटतात. पण इन जनरल काही वनस्पतींमध्ये मात्र का फांट्या फुटत नाहीत. हे झालं खोड. आता आपण बघूया पाने. पानं हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, कारण खोडाला पेरांच्या जागी पानं असतात. पानांचा वापर काय असतो, तर वनस्पतींमध्ये अन्न निर्माण करण्याची जे काही फोटोसिंथेसिसची जी काही प्रक्रिया आहे ती कशामधून होत असते, पानांमधून. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. त्यांचा रंग कसा असतो, तर हिरवा. लक्षात ठेवा हा पॉइंट, हिरव्या रंगाची ते असतात. पानांच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. पर्णपत्रांच्या कडेला पर्णधारा असे म्हणतात. लक्षात घ्या, पर्णपत्र म्हणजे जर तुम्ही पसरट भाग जर म्हटलं तर त्या ठिकाणी जेवढं जिथे जास्त पान पसरेल ना तिथं ते त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसचा उपयोग येतात. उदाहरणार्थ आंब्याचं पान बघा, प्रत्येक पानं वेगवेगळी आहेत झाडांची. आंब्याचं पान वेगळं आहे, केळीचं पान वेगळं आहे, म्हणजे सगळ्याच झाडांमध्ये काय असतो, तर तो फरक दिसून येतो तुम्हाला. पानांचे मुख्य प्रकार कोणकोणते, तर साधे पान. कोणतं पान, साधं. त्यानंतर साध्या पानामध्ये काय, तर काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. अशा पानांना साधे पान म्हणतात. उदाहरणार्थ आंब्याचं पान बघा, तर एकच दांडी असते, लक्षात घ्या, आणि त्याला आपण काय म्हणतो, साधं पान. तर पुढचा पॉइंट आपण बघूया याच्यामध्ये. दुसरं आहे संयुक्त पान. आता आंब्याच्या पानानंतर जर तुम्ही बघितलं संयुक्त पान, तर गुलाबाचं पान तुमच्या लक्षात येईल की मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते. अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. उदाहरणार्थ गुलाब आणि कडुलिंब. तुम्ही गुलाबाचं फुल बघा, गुलाबाचं पान बघा सॉरी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की या ठिकाणी एकच मध्ये दांडी आणि त्यालाही 5 पान छोटे छोटे. तर याला आपण काय म्हणायचं, संयुक्त पान. आता या पानांमध्ये जी काही शिरांची मांडणी असते, शिरा म्हणजे त्याचा मधली जो काही भाग असतो, ती शिरांची मांडणी बघा प्रत्येक पानामध्ये वेगवेगळी असते. बघा, जाळीदार शिरा विन्यास तुम्ही केळीच्या पानांमध्ये बघा, तुम्हाला ते दिसतील. पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शिर असते, त्यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्याचे एक जाळे तयार होते, उदाहरणार्थ पिंपळ. लक्षात घ्या. केळीचं पण बघा, एक मुख्य शिरा आहे त्याच्या बाजूला अनेक शिरा आहेत. दुसरं आहे समांतर शिरा विन्यास. पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकास समांतर असतात. उदाहरणार्थ केळी आणि मका, म्हणजे समांतर रेषा त्या ठिकाणी असतात, त्याला आपण काय म्हणतो, समांतर शिरा विन्यास. तर हे झालं काय काय बघितलं आपण. मूळ तुमच्या लक्षात येईल, मूळ काय असतं, खोड काय असतं आणि पानं कशी असतात. पानांचे 2 प्रकार बघितले आपण आणि त्याच्यानंतर आपण शिरांची मांडणी बघितली. तर जाळीदार शिराविन्यास आणि समांतर शिराविन्यास असे 2 प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे फूल. झाडांना जे फूल येतं तो एक सर्वात महत्वाचा पार्ट आहे. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी थोडंसं कलरिंग, थोडासा रंग दाखवतो बघा, लक्षात येईल तुम्हाला की फुलांमध्ये काय काय असतं. तर फुलांच्या बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. किती मंडले असतात, 4. फुलांमध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. त्यामध्ये निदलपुंज बघा का, निदलपुंज, नंतर दलपुंज, पुमंग आणि जायंग असे भाग असतात. आता
फुलांना रंग का असतो तर वेगवेगळ्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी, म्हणजे पॉलिनेशन होण्यासाठी त्यांना काय असतं तर आकर्षित करावं लागतं किड्यांना, आणि रंग जर असेल तर किडे त्या ठिकाणी लवकर आकर्षित होतात, आणि म्हणून वेगवेगळ्या रंगांची काय असतात तर फुलं असतात. बघा, लक्ष द्या. त्यात निदलपुंज कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात, त्याला आपण काय म्हणतो निदलपुंज. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जो हा हिरवा रंगाचा भाग जो आहे त्याला काय म्हणायचं निदलपुंज. नंतर आहे दलपुंज. दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो, त्या विविध रंगी असतात. दलपुंज म्हणजे पाकळ्या. पुमंग पुमंग फुलाचा हा पुलिंगी भाग असून तो पुंकेसरचा बनलेला असतो, त्यात परागकोश व वृत्त असतात. तुम्ही हा वरचा जो लाल रंगाचा भाग जो दिसतोय कुक्षिरुंत, तर हे पुल्लिंगी म्हणजे त्या ठिकाणी फिमेल म्हणून वर्क करत असतात. आणि जे पिवळ्या रंगाचं तुम्ही जास्वंदीचं फुल बघितलं त्यामध्ये जे पिवळ्या रंगाचं असतं तर असतो जायंग. बघा का फुलांचा या ठिकाणी हा काय स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो. हा जो लाल रंगाचा आहे त्या ठिकाणी बघा, त्यात कुक्षिरवंत व अंडाशय असा भाग असतो. हा जो लाल रंगाचा हा जायंग आहे, सॉरी, आणि हा जो पिवळ्या रंगाचा आहे तो काय आहे तर पुमंग आहे. तर या ठिकाणी पुमंग आणि जायंग असे दोन भाग आहेत, लक्षात घ्या. मेल आणि फिमेल असे दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये लाल रंगाचा जो आहे तो फिमेल असतो आणि पिवळ्या रंगाचा जो आहे तो मेल असतो, लक्षात घ्या. फुलांनंतर त्या ठिकाणी फुलं झाले की त्या ठिकाणी फळं येतात. आता शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी या बिया 3 ते 4 तास पाण्यात भिजवा. चिमटीने बी दाबा. कोणत्या बीचे 2 समान भाग होतात ते पहा. ज्याचे 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणतात, तर ज्यांचे समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी असं म्हटलं जातं. तुम्ही बिया तुम्हाला माहिती आहे, हरभरा असेल दाबल्यानंतर त्याचे 2 भाग होतील, शेंगदाण्याचे 2 भाग होतील, वाटाण्याचे 2 भाग होतील. मग ते काय झाले द्विदल झाले, म्हणजे त्याच्यात 2 दल आहेत. आणि जर का त्या ठिकाणी त्याचे 2 भाग झाले नाही तर तो काय झाला एकदल. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय आहे तर द्विदल आणि एकदल अशा त्या ठिकाणी फुलांमध्ये किंवा फळांमध्ये प्रकार असतात. तर फुलांचं एक लक्षात घ्या, फुलांमध्ये काय काय तर निदलपुंज म्हणजे हिरवा भाग लक्षात घ्या. दलपुंज म्हणजे त्या पाकळ्या लाल असतील पिवळ्या असतील कोणत्याही. पुमंग पुमंग हा काय आहे तर त्या ठिकाणी फुलांचा पुल्लिंगी म्हणजे मेल भाग आहे. मेल म्हणजे त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे जे भाग दिसतात परागकोश ज्याला आपण म्हणतो पोलन ग्रेन्स तो त्याचा भाग आहे. आणि जायंग हा काय तर स्त्रीलिंगी भाग आहे, तर तो लाल रंगाचा जो आहे तो जायंग. फळांमध्ये काय असतं तर 2 प्रकार असतात, एक द्विदल आणि एक एकदल. तर या पद्धतीने आपल्याला वनस्पतींच्या या कृतीपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी आपण खोड, मूळ, पान, त्याचे जे काही शिरा आहेत त्याचा आपण प्रकार बघितला. त्यानंतर शिरांची मांडणी, फुलांमधले प्रकार, फुलांमधले भाग, त्यामध्ये निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, त्यानंतर जायंग आहेत आणि फळ. तर या पद्धतीने आपण या कृतीपत्रिकेमध्ये ही माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी त्याची जी काही प्रश्न आहेत ती उत्तरं व्यवस्थित लिहून काढा. लक्ष द्या, प्लांट्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर लाईक ह्युमन बिईंग्स प्लांट्स ऑल्सो हॅव डिफरंट पार्ट्स. आपल्या जसं माणसासारखं तसंच त्याला पण वेगवेगळे पार्ट्स असतात. तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला बी जेव्हा उगते त्यावेळेस त्याचे रूट्स खाली वाढत जातात हळूहळू बघा, आणि मग प्लांट्स मध्ये काय होत जातं तर जे काही 2 दल आहेत त्याचे 2 भाग झाले आणि याच्यातून प्लांट्स पुढे काय होत जातं वाढत जातं. आता याचे पार्ट आहेत, जर तुम्ही बघितलं तर मधला जो भाग आहे तो आहे स्टेम म्हणजे खोड आहे, त्याला पानं आहेत, खाली मुळं आहेत आणि वरती फुल आहे. फुलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय बिया येतात, लक्षात घ्या. जर थोडा मुळांचा जो भाग आहे तो कुठे जातो जमिनीच्या खाली. पार्ट्स ऑफ अ प्लांट अबव द सॉइल दॅट वी कॅन सी इज कॉल्ड शूट ऑफ अ प्लांट. त्या ठिकाणी पार्ट्स ऑफ प्लांट बिलो द सॉइल दॅट इज कॉल्ड रूट ऑफ प्लांट, म्हणजे जमिनीखाली जे मुळं असतात ते त्या ठिकाणी कुठे जातात जमिनीच्या खाली. आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर पार्ट्स ऑफ अ प्लांट बघा, नीट लक्ष द्या. पहिला आहे लिव्स म्हणजे काय पाने, दुसरा आहे स्टेम आणि फ्लावर्स, त्याला फ्लावर्स असतात आणि फ्रुट्स येतात, लक्षात घ्या, आणि फ्रुट्स असतात. तर अशा प्रकारे एका वनस्पतीमध्ये इतके पार्ट्स तुम्हाला सापडतील. फंक्शन्स काय आहेत त्याचे वेगवेगळे जे काही भाग आहेत त्यांचं काम काय का वेगवेगळं आहे. मग त्यामध्ये पानांचं काम आहे अन्न तयार करणे, मुळांचं काम आहे पाणी शोधणे, आणि
खोड जे असतं ते स्ट्रॉंग असतं. स्ट्रॉंग म्हणजे जाड, ज्याच्यामुळे झाडाला काय भेटत असतो, एक आधार भेटत असतो आणि म्हणून झाड काय असतं, सरळ व्यवस्थित उभं राहू शकतं. शुगर केन जर तुम्ही बघितला स्टेम मध्ये, तर त्याचे वेगळे भाग आहेत. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींमधले स्टेम हे काय असतात, तर वेगवेगळे असतात. लीव्हज काय करतात, तर सनलाईट म्हणजे सूर्याच्या साह्याने उष्णता आणि हीट त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न तयार करतात केमिकल रिॲक्शनने. आणि याच्यामध्ये पानं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जर तुम्ही बघितलं तर तुम्ही मेथीची पानं असतील किंवा कोथिंबीर असेल किंवा कुठल्याही वनस्पतींची पानं जर पाहिली तर तुम्हाला ती कळतील. त्याच्यानंतर रूट्स म्हणजे त्याची मुळे. आता रूट्स काय करतात, तर मिनरल्स ऍब्झॉर्ब करतात. आणि रूट्स मध्ये जसं पोटॅटो आहे किंवा गाजर आहे, कॅरट आहेत, तर हे काय असतं, तर जमिनीच्या खाली असतात. फ्लावर्स आर द पार्ट ऑफ अ प्लांट दॅट मेक्स सीड्स. फ्लावर्स पासून काय तयार होतात, बिया. आणि या बिया त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कलरफुल किंवा फ्लावर जरी कलरफुल असेल तर ते अट्रॅक्ट करण्यासाठीच फक्त असतं, एवढं लक्षात घ्या. तर या पद्धतींमध्ये जर तुम्ही बघितलं तर पार्ट्स तुम्हाला भेटतील. फ्रुट्स म्हणजे त्याचा फळांचा भाग, तो पण एक महत्वाचा पॉइंट आहे. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पार्ट्स कोणकोणते आहेत. स्टेम आहे, स्टेम म्हणजे खोड, मूळ, पान, त्या ठिकाणी फुलं आणि फळं. मांग जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल स्ट्रॉबेरी एक आहे. तर या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या मोस्ट प्लांट्स ग्रो फ्रॉम अ सीड. बघा का, बियांपासून काय होत असतं, तर झाड हे हळूहळू वाढत जातं. मग त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी प्लांट्स कॅनॉट मूव्ह, ते काय हालचाल करू शकत नाही. मग सूर्यप्रकाश किंवा फूड जे काय आहे ते त्यांना तिथे जमिनीतून घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीने Condensed shoot, useful for reproduction in angiosperms, is called flower. Famous scientists like Linnaeus, Gasperid Bowen, Gata, Descondeaux described flower as a modified stem. Parts of a typical flower: thalamus or torus, the apical part of the pedicel. It contains nodes and condensed internodes. From the nodes, modified leaves called floral leaves are developed. These floral leaves are arranged in the form of whorls at the nodes. Floral leaves. In a typical flower, 4 sets of floral leaves are present. They are 1. Calyx, 2. Corolla, 3. Androcium, and 4. Gynosium or pistil. Perianth. Calyx and corolla together called as perianth. The first whorl calyx and second whorl corolla, perianth, are non-essential organs of the flower. Androcium and gynosium are essential organs of the flower. They involve in reproduction. Structure of a flower. Anterior side, the bract side of the flower. Posterior side, the mother axis side of the flower. Bract. Flowers develop in the axils of specialized leaves called bracts. Bracteate. Flowers with bracts. Abracteate. Flowers without bracts. Pedicel. Stalk of the flower. Pedicellate. Flowers with pedicel. Sessile. Flowers without pedicel. Bracteole. The small leaf-like structures present on the pedicel. Bracteolate. Flowers with bracteoles. Ebracteolate. Flowers without bracteoles. Complete flower. Flower with all 4 floral parts. Incomplete flower. Flower in which any one of the part is absent.
Sexuality of the flower. Bisexual flower. Flower with both androecium and gynoecium. Unisexual flower. Flower with either androecium or gynoecium. Male flower or staminate flower. Unisexual flower with androecium. Female flower or pistillate flower. Unisexual flower with gynoecium. Sex distribution of plants. Based on the sexuality of the flowers, the sex distribution is of three types. Monoecious plant. Plant with male and female flowers. Examples: Cocos nucifera, Acalypha. Dioecious plant. Plant with either male or female flowers. Male plant. Dioecious plant with male flowers. Female plant. Dioecious plant with female flowers. Example: Borassus, Vallisneria. Polygamous plant. Plant with unisexual male and female flowers and bisexual flowers. Examples: Mangifera, Polygonum.